काळाला मोठं म्हणणं खूप गरजेचं आहे. कालाय तस्मै नमः. हा आपल्यासोबत चाललेला काळ खूप मोठा. या काळाला आपण नमस्तुभ्यम केलं पाहिजे. हा काळ आपल्याला खूप काही शिकवत असतो, खूप काही बड़े बड़े निशान जब समय बीतता है तो बड़े बड़े निशान, बड़े बड़े जख्म सिर्फ निशान छोड़ जाते हैं. भले भले घाव मिटवायची ताकद ह्या काळामध्ये आहे. म्हणून काळाला मानलं पाहिजे मोठं. कुणाला ह्या शब्दासोबत मी सांगड जुळवली. काळाला मोठं मानलं पाहिजे, काळाला जपलं पाहिजे. आज आपण त्या काळाच्या काळाचं धुणं करण्यापेक्षा बंधूंना त्याचं सोनं केलेलं खूप कामाला येईल. काळाचं धुणं करतोय आपण. काळाचं धुणं म्हणजे काय? फेसबुक, व्हॉट्सॲप, यूट्यूब, इन्स्टा हे काळ कचऱ्यामध्ये टाकण्याचे खूप खूप अशी साधनं आलेली आहेत, ज्याच्याद्वारे आपण काळाचं सोनं करण्याऐवजी काळाचं धुणं करत बसलोय. समय बड़ा बलवान रे, समय बड़ा बलवान, समय से कोई ना बड़ा, समय ही सबसे बड़ा बलवान रे. समयाला मोठं म्हणण्यासाठी शास्त्रकार याच्यासाठी सरवले की हा दिवस गेला, ही संधी गेली, याच्यानंतर येईल का नाही? नरोवा कुंजरोवा, होईल की नाही? अथवामध्ये जगणं असतं, होईल किंवा नाही. म्हणून काळाय तस्मै नमः, काळाला मोठं म्हटलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर देशे कालेच पात्रेच, पात्र सगळ्यात मोठं आहे. पात्राला मोठं म्हणणं गरजेचं आहे. मी चिंतनात्मक बोलतोय. एका दायऱ्यामधून चालणं ह्या व्यासपीठाची संस्कृती आहे, याला मोडणं उचित समजणार नाही. आपण इकडं तिकडं कथा करत असताना, प्रवचन करत असताना किंवा कुणाला निरोपण करत असताना बरेच दृष्टांत देऊन, बऱ्याचशा काही गोष्टींना त्याच्यामध्ये ॲड करून आपण बोलत असतो. परंतु हे ॲड करायचं व्यासपीठ नसून हे व्यासपीठ मुक्त करायचे, आपले विचार मोकळेपणाने मांडायचे, की ज्या विचारांना फांद्या फुटल्या पाहिजे, ज्या विचारांची बीजं अंकुरित झाली पाहिजे. म्हणून देशे कालेचे पात्रेचे, पात्र मोठं आहे. ह्या चाकोरीतून त्रिवेणी संगमातून जात असताना पात्राला मी बघितलं की पात्र मोठं असणं गरजेचं आहे. पात्र म्हणजे काय? जो अयोग्याला योग्य बनवतो तो पात्र. कुठल्याही गोष्टीला योग्य होणं, कुठल्याही गोष्टीला सुयोग्य करणं, त्याला पात्र म्हणतात. ते पात्र खूप महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. आपण आपल्या मनाला विचारून सांगू शकतो की आपण पात्र आहोत की सुपात्र आहोत की कुपात्र आहोत. एका खूप मोठ्या विद्वानाला, खूप मोठे शंकराचार्य पात्र व्यक्ती आणि त्या शंकराचार्य पात्र व्यक्तीला विचारण्यात आलं, तुमचं नामांकन झालेलं आहे, आता तुम्ही शंकराचार्य होऊ शकता. तुम्ही नकार दिला, कारण काय? शंकराचार्य 4च असतात पूर्ण देशामध्ये, आणि त्यातल्या एका व्यक्तीचे नाव नोंदणी आली, नामांकन झालं, आणि त्या व्यक्तीला ज्यावेळेस विचारण्यात आलं की तुम्ही शंकराचार्य होतात का? नाही. एका व्यक्तीनं विचारलं, का होत नाही, काय कारण? शंकराचार्य व्हायला काय अडचण आहे? एकच वाक्यात खूप मार्मिक उत्तर दिलं, मुझे तो गद्दी पर नहीं परमात्मा की गोद में बैठना है. मला ईश्वराच्या मांडीवरती बसायचंय, गादीवरती बसायची इच्छा नाहीये. किती मोठं समर्पण आहे. आणि हे समर्पण केव्हा होऊ शकतं? की आपली पात्रता ओळखली नंतर. आपण कसं आहोत हे पात्र आपल्याला जर कळलं. या तेजस्वी महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा अनेक पात्र होऊन गेले. प्रत्येक व्यक्ती पात्र आहे. स्वामी श्री चक्रधर संस्पर्श झालेला आहे, नुसता स्पर्श नाही, संस्पर्श. तो संस्कृतीचा असेल, संस्काराचा असेल, सोहण्याचा असेल, दायित्वाचा असेल, वारसाचा असेल, साहित्याचा असेल, विद्वत्तेचा असेल, प्रत्येक गोष्टीचा संस्पर्श झाला, नुसता स्पर्श नाही. आणि ह्या प्रत्येक सोबत येणाऱ्या व्यक्तीला स्वामींनी पात्र करून सोडलं. नव्हे तर जळास्थळाला पात्र करून ठेवलं, नव्हे तर प्राणीमात्रांना पात्र करून ठेवलं. प्रत्येक दृष्टीमध्ये, प्रत्येक सृष्टीमध्ये स्वामी पात्र शोधतात. या लीळाचरित्रामध्ये बघत असताना सुद्धा महदंबा मोठी वाटते, हिरायसा मोठी वाटते, ती सुद्धा पात्र आहे. महदंबेना ज्यावेळेस स्वामी श्री चक्रधर प्रभू सारखा अथांग सागर ज्यावेळेस हिंदळायला सुरुवात केली, शोधायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला, हिरे माणिक मोत्यांच्या अथांग माणिक नगरांनी त्या
महादैस्याच्या प्रश्नांना उत्तरं भेटत गेली, प्रश्नांची सरबत्ती करून ज्यावेळेस तो समुद्र फोडला गेला, त्याच्यामध्ये धन आणि धन आणि धन आणि धनच सापडत गेलं. त्या महादैस्याने ते प्रश्न संग्रहित केले, ती उत्तरं संग्रहित केली. तीच पात्रता हिराईसा नावाच्या एक साधारण साध्वीमध्ये आली. हिराईसानी सुद्धा आपल्या बुद्धिमत्तेचा वापर जो केला, तो फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम चालवायसाठी नाही, यूट्यूबवरती टाइमपास करण्यासाठी नाही, इकडं तिकडं आपले स्वप्रचार करण्यासाठी नाही, तो हिराईसेना स्वतःचा धर्म आणि स्वतःचा देव अक्षरित केला आणि आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोचवला. म्हणून ती हिराईसा सगळ्यात मोठी पात्र आहे. त्या हिराईसेला पात्र होण्यासाठी, पात्र म्हणण्यासाठी आपण तेवढा पात्रतेनं तिचा जय जयकार केला पाहिजे. हिराईसा पात्र आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी पात्र आहे, सगळे व्यक्ती पात्र आहे, बाईसा पात्र आहे. कारण तो इतका मोठा परमात्मा, इतका मोठी ये निढळे कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे, तुझी ये निढळे कोटी चंद्र प्रकाश. की त्याच्या निढळावरती कोटी चंद्र प्रकाशांनी वारून जावं, प्रकाशित करावं. इतका मोठा परमात्मा आणि त्याच्या निढळाला तो स्वच्छ केल्यानंतर, तो आरती झाल्यानंतर तो गंध लावण्याचं प्राधान्य, टिळा लावायचं प्राधान्य त्या बाईसेला देतो. या ठिकाणी सगळ्या गोष्टींचं मोठेपण सुद्धा खुजं वाटल्यासारखं लागतं. सगळ्या गोष्टी खुजा वाटतात ज्या ठिकाणी ती बाईसा ऊर्ध्व पौंड्र टिळा स्वामींच्या श्री निढळावरती रेखत असते. म्हणून बाईसा सुद्धा मोठी वाटते. बाईसा याच्याही पलीकडे मोठी वाटते, सर्व पात्रातून मोठी वाटते. पात्र होण्यासाठी पवित्र होणं खूप गरजेचं आहे. पात्र होण्यासाठी पवित्र होणं खूप गरजेचं आहे. पात्राचा शब्दाचा अर्थ, पात्र म्हणजे आपलं जे भोजन करण्याचं पात्र, त्याला सुद्धा पात्र म्हणतात. दीक्षा घेण्याच्या अगोदर त्या पात्राकडे बघून असं वाटायचं, हे पात्र घेऊन आपण भीक मागायची का? त्या पात्राकडे बघून असं वाटायचं, या पात्राकडून पात्र घेऊन आपण भीक मागायची, विचार यायचा. परंतु ज्यावेळेस दीक्षा झाली आणि दीक्षा झाल्यानंतर ते पात्र हातामध्ये पडलं, त्यावेळेस ते पात्र हातामध्ये आलं, त्यावेळेस ते भिक्षापात्र न वाटून ते अक्षय पात्र वाटलं. ते अक्षय पात्र वाटलं की त्या पात्रामध्ये कसलीच गोष्टीची कमतरता होऊ शकत नाही. ते अभय पात्र वाटलं. आणि खरोखरच आहे की जेव्हापासून ते पात्र माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये जेव्हापासून ते पात्र आलं, तेव्हापासून सगळ्याच गोष्टी अक्षय आहेत, कुठल्याच गोष्टी संपल्या नाही. ते पात्र सुद्धा खूप मोठं आहे. साधकाला दिलेलं ते पात्र हात रिकामे नाही आहे, त्याच्यामध्ये पात्र. मग त्याच्यामध्ये आपण आपलं संतत्व टाकायचं असतं, त्याच्यामध्ये आपली पात्रता टाकायची असते. अशा पद्धतीनं देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विक हा पुढचा आहे. तर मोठं कोणाला म्हणायचं? देश, काल आणि पात्र, ह्या तीन गोष्टीतून मोठं मी आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं. दुसरं मोठेपण ज्यावेळेस बघण्यात आलं, त्यावेळेस चिंतनात्मक दृष्टीतून बघण्यात आल्यानंतर चिंतनीच्या ह्या व्यासपीठावरून चार गोष्टी मोठ्या वाटल्या. प्रथम वाटलं वाणीचं मोठेपण. वाचेला मोठंपण असलं पाहिजे, याला चरित्र ग्वाही देते, चरित्र साक्षी देतं. आपली वाणी प्रियोत्तम असली पाहिजे, प्रियवादिता, प्रिय कथिता. कारण स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी त्या सूत्राला याच्यासाठी जन्म दिला, त्या सूत्राला याच्यासाठी निश्चित केलं की प्रिय वक्ते व्हावे, याच्यासाठीच आपल्यासाठी जन्म झाला की आपण बोललं पाहिजे, आपण तसं बोललं पाहिजे, प्रिय वाटणारं बोललं पाहिजे. आपली वाणी दिवसेंदिवस मृत होत चाललेली आहे. आपली वाणी दिवसेंदिवस मृत होत चाललेली आहे. ही वाणी दारिद्र्य आहे, ही वाणीचं दारिद्र्य आहे. आपली वाणी मृत नाही, अमृत झाली पाहिजे. आपल्या वाणीला अमृताचा, कारण वयम अमृतस्य पुत्र, आम्ही अमृताची संतान, हम अमृत की संतान आहे. आम्ही मरणाऱ्याच्या पोटी जन्म नाही घेतलेला, अमरणाच्या पोटी जन्म. वयम अमृतस्य संतान.
ती आपली वाणी अमृत झाली पाहिजे. आपली वाणी संतप्त करणारी नाही, संतृप्त करणारी असली पाहिजे. तेव्हा त्या वाणीचा प्रिय वक्तया व्हावे या सूत्राचा आपल्याला स्पर्श झालेला दिसू शकतो. या वाणीचं मोठेपण ज्यावेळेस ह्या व्यासपीठावरून बघितलं त्यावेळेस ती वाणी मला मोठी वाटली. दोन्हीही बाजूने आपण बघू शकतो, एक वाणीचं वैभव आणि एक वाणीचं दारिद्र्य. थोडके शब्द असतात, थोडंच बोलायचं असतं. भरपूर विद्यार्थी झाले एका इंटरव्ह्यूच्या खोलीमध्ये प्रवेश करत होते. कोणी प्रत्येक जण ज्या ज्या प्रांतातून आलं होतं त्या त्या प्रांतातून बोलत होतं. मे आय कम इन सर, कॅन आय कम, असे सगळे ज्या 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 भाषेतून बोलत आले. आणि आपल्याच महाराष्ट्रातला एक विद्यार्थी गेला आणि त्यांनी येऊ का इतकंच म्हटलं, फक्त येऊ का. आणि तितकंच म्हटल्यानंतर समोरचा निवेदक सुद्धा, इंटरव्ह्यू घेणारा सुद्धा अचंबित पडला की ज्याच्याकडे शब्द वैभव नाहीये त्यांनी काय मुलांना शिकवायचं, शिक्षकाची नोकरी तरी याला कशी द्यायची. ही वाणीचं वैभव असणं गरजेचं आहे. म्हणून आपली वाणी प्रियवादिता वाणी असली पाहिजे. दुसरं, चिंतनीच्या व्यासपीठावरून जे मला सगळ्यात मोठं वैभव दिसलं ते म्हणजे ज्ञानाचं वैभव. ज्ञान आपलं विकसित करणारं असलं पाहिजे, विकृत करणारं नाही. हे चिंतनीचं चिंतन आहे. विकसित करणारं ज्ञान अनेक जीवांना घडवत असतं, अनेक लोकांना घडवत असतं, अनेक समाजाला, अनेक जाती जमातींना घडवत असतं. ते विकसित करणारं ज्ञान, विकृत करणारं ज्ञान बऱ्याच वेळा आपल्याला प्रत्येक ठिकाणी विकृतीचं दर्शन घडतं. कुठल्या इमारतीतून चालताना आपल्याला पायरीवरती विकृतीचं दर्शन दिसतं. पायरीवरती पिचकाऱ्या सोडलेल्या असतात, घाण अक्षरामध्ये शब्द लिहिलेले असतात. आजकाल त्याच्यावरती शक्कल लढावी, शक्कल काढावी म्हणून लोकांनी तिथं देवी देवतांचे, कोणातरी चांगल्या महापुरुषांचे फोटो लावलेत की जेणेकरून कोणी थुकलं नाही पाहिजे. थुकण्यापर्यंत आपली मजलच का जाते, थुकण्यापर्यंत मजल नाही गेली पाहिजे, आपली थांबलं पाहिजे कुठंतरी. आणि हे ज्ञान, आपलं ज्ञान काय झालंय, ज्ञानाची सुरुवात आणि शेवट हा विनय आहे. विद्या विनयेनं शोभते. ज्ञानाचा शेवट पण विनय आहे आणि सुरुवात पण विनय आहे. आपलं झालंय काय की ज्ञान आल्यानंतर विनय येण्याऐवजी आपण त्या ज्ञानाचा वापर हिणवण्यासाठी करतो. चुकीचं. त्या ज्ञानाचा वापर आपण हिणवण्यासाठी केला, चुकलो. अज्ञानीपणामध्ये आणखी आपण प्रवेश केला. आपण ज्ञानी व्हायच्या ऐवजी अज्ञानामध्ये घुसलो. म्हणून ज्ञान दुसऱ्याला विकसित करणारं ज्ञान असलं पाहिजे, त्याला गतीला चालना देणारं ज्ञान असलं पाहिजे. चिंतन म्हणजे भावा तुला आभाळभर शुभेच्छा, ते चिंतन नाही, त्याला चिंतन नाही म्हणता येणार. आभाळभर शुभेच्छा देणारे आपण कोण? आभाळ कोणाचं नाही आहे, सर्वांचे पंचतत्व आहे ते. चिंतन म्हणजे तू मोठा हो, तुझ्या जीवनाचा प्रवास जो तू सुरू केला आहे याच्यामध्ये तुला सर्व पथदर्शक भेटो, याच्यामध्ये तुझा तम जाऊन तू उत्तम हो, हा शुभाशीष, हे शुभचिंतन. तुझी जीवनी न राहता संजीवनी बनली पाहिजे, याला म्हणतात शुभचिंतन. नाहीतर थोडंसं बाजूला झाल्यानंतर त्याचं कधी चांगलं होणार नाही, याला शुभचिंतन नाही म्हणता येणार. थोडंसं काही झाल्यानंतर जर निघून गेला शिष्य, मुलगा रागातून, त्याचं वाटोळं होईल, नाही, याला शुभचिंतन नाही म्हणता येणार. चिंतन म्हणजे हृदयगाम्य, चिंतन म्हणजे हृदयातला आवाज. आणि तो चिंतन हा प्युअर असला पाहिजे, प्युअर हार्ट, प्युअर असला पाहिजे, त्याला कसलाही काळीमा नको. आणि हे चिंतन ह्या ठिकाणून मला दिसलं. चिंतनीच्या दृष्टीतून चिंतन महत्वाचं वाटलं. चौथी जी गोष्ट, दृष्टी महत्वाची वाटली. कुठल्या दृष्टीनं बघतो आपण? प्रत्येक अवयवाला आपला आपला विश्राम आहे. प्रत्येक अवयवाला आपल्या विश्रामाची खोज आहे. प्रत्येक अवयवाला आपले स्वभाव आहेत. शास्त्र स्वभाव म्हणतं त्याचा विश्राम आहे. जसा नाकाचा विश्राम, नाकाचा जो स्वभाव आहे तो सुगंध घेणं, दुर्गंधाला नाक कंटाळतं, कानाला रटाळवानं ऐकायला कंटाळतं. तसं दृष्टीचं सुद्धा चांगलं बघणं हा सगळ्यात मोठा दृष्टिक्षेप आहे, दृष्टीचा विश्राम आहे.
बघावं तर लागतंच. मग षटकोनांनी बघता, चांगल्या दृष्टिकोनांनी दूरदृष्टी आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि त्या दूरदृष्टीतून आपण बघत असताना ती दृष्टी खूप महत्त्वाची आहे. चिंतनीनं हे शिकवलं. आत्तापर्यंत 22 वर्षाची जी चिंतनी झाली, त्या चिंतनीतून थोडा थोडा आढावा ज्यावेळेस भेटला, त्यावेळेस बघायचं कसं, वागायचं कसं, राहायचं कसं, जायचं कसं, यायचं कसं, बसायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टींना चिंतनीनं शिकवलं. ही दृष्टी आहे. हे चिंतनात्मक चिंतन बघत असताना ह्या चिंतनात्मक चिंतनातून ह्या चिंतनेच्या दृष्टीनं 4 गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या.